नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 8 ऑगस्ट 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनीत येणाऱ्या दौंडच्या विसर्गामध्ये किती घट झाली आहे, त्याचबरोबर उजनीतून भीमा नदीमध्ये सध्याला कितीने पाणी चालू आहे आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सध्याला विसर्ग किती कमी केला आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी उजनी धरणाची एकूण पाणी पातळी बघितली तर 116.58 TMC, एकूण उपयुक्त पाणीसाठा हा 52.92 TMC आणि टक्केवारी ही 98.79% उजनी धरण आलेलं आहे. सध्याला दौंडच्या विसर्गात सातत्यानं घट होताना दिसते. काल सकाळी 57,761 असणारा विसर्ग रात्री 34,666 होता आणि त्यामध्ये आता सध्याला सकाळच्या आकडेवारीमध्ये त्यामध्ये घट होऊन 32,528 क्युसेक एवढा विसर्ग उजनीत दौंडमधून मिसळतोय. वीर धरणातूनही मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडला जात होता, तोही विसर्ग कमी करण्यात आला आहे. केवळ 1100 क्युसेकचा विसर्ग सध्याला नीरा नदीमध्ये सोडण्यात येतोय आणि भीमा नदीमध्ये जो विसर्ग 1,16,000 गेला होता त्यामध्ये बरीचशी घट होऊन जवळपास आता सध्याला टप्प्याटप्प्याने कमी करत 41,600 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. उजनीतून कालव्यात जे 2450 क्युसेकचं पाणी होतं त्यामध्ये 100 वाढ केली. बोगदा 900, सिनेमाडा उपसा सिंचन 280 आणि दहिगाव उपसा सिंचन 90 आणि सध्याला संगम येथून जर विसर्ग बघितला दोन्ही नदीचा मिळून तर रात्री 6 वाजता तो 1,22,216 होता. त्यामध्ये आता हा टप्प्याटप्प्याने घट होत जाईल. कदाचित सकाळपर्यंत 50-60च्या आसपास आला असेल आणि पंढरपूरमध्ये विसर्ग असेल पण तो 94,396 आहे. परंतु त्यामध्ये थोडीशी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण संगमचा विसर्ग 1,22,000 असल्यामुळं ते पाणी पुढे गेल्यानंतर तिथला विसर्ग वाढेल आणि परत नंतर कमी व्हायला सुरुवात होईल. आता भीमा नदी पूर्वपदावर यायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात तर झालेली आहे पाणी कमी होण्याची. सध्याला वरच्या धरणातून जर बघितलं तर 16 धरणातून 40,821 क्युसेकचा विसर्ग दौंडच्या दिशेने येतोय आणि त्यामध्ये आता बऱ्याच प्रमाणात कपात होताना दिसते. कारण काल दिवसभरामध्ये घाटमाथ्यावर कसलाही पाऊस नाही. कुठेतरी एखाद्या धरणावर एखादा दुसरा मिली एवढा पाऊस झालेला आहे, त्यामुळं त्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया आता थांबवावी लागणार आहे. कमी कमी करत जाऊन पाऊस जर नाही वाढला तर कदाचित ते पाणी थांबलं जाईल. तर दुसरी गोष्ट अशी की उजनी धरणातून जे कालव्याला नदीला पाणी सोडलंय ते खरं तर वाहून जाणारं पाणी आहे, परंतु उजनी प्रशासनाने त्या पाण्यावर जाहीर प्रकटन काढलंय. फॉर्म भरायला सक्ती करण्यात येते. खरं तर ही ताकाऊ मलई काढण्याचा प्रकार आहे. जे पुराचं पाणी आहे त्या पुराच्या पाण्यावर आतापर्यंत कधीही जाहीर प्रकटन काढलं नव्हतं, फॉर्म भरण्याची कधी सक्ती केली नव्हती, परंतु आता वाहून जाणाऱ्या पाण्यावरही जाहीर प्रकटन करताना दिसतंय. खरं तर हे नियोजन 15 ऑक्टोबरच्या नंतर होणं आवश्यक असतं. ज्यावेळेस उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन होतं त्यानंतर मग ते प्रकटन कधी कोणती पाळी कधी द्यायची, खरं तर ही पाळी नाहीच. पाळी असताना ठीक होतं, पण पाळी नसताना जे जास्त एक्स्ट्रा झालेलं पाणी वाहून जातंय आणि त्या वाहून जाणाऱ्या पाण्यावर जाहीर प्रकटन केलंय आणि एकतर नदीकाठची लाईट पूर्ववत केलेली नाही. धरण 100% भरलं तरी धरणाकाठचा वीजवर पुरवठा पूर्ववत केला नाही. पालकमंत्र्यांनी आदेश दिले, आमदारांनी मागणी केली तरी अद्यापपर्यंत वीज पुरवठा पूर्ववत झाला नाही. आणि जाहीर प्रकटन नेमकं कशासाठी? एकतर पाऊस नाही आणि पाणी असून लाईट नाही, त्यामुळं पिकं सगळी हाताची गेलेली आहेत. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.